मोठा मोर्चा प्रशासनाविरोधात तुम्ही नाशिकमध्ये काढताय? नाशिकमध्ये शिवसेना हे नेहमीच सक्रिय आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनासुद्धा नाशिकमध्ये जनतेच्या प्रश्नावरती आवाज उठवत असते. नाशिक हे एक पवित्र धार्मिक शहर. नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. नाशिक ही श्रीरामाच्या नावानं ओळखली जाते. तशी नाशिक ही कुसुमाग्रज स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांच्या नावानं ओळखलं जाणारं एक शहर. आज नाशिकमध्ये जी अवस्था आहे, परिस्थिती आहे, त्याच्या विरोधात शिवसेनेने यासुद्धा आंदोलनं केली. ड्रग्सच्या विरुद्ध सगळ्यात मोठा मोर्चा महाराष्ट्रात आम्ही नाशिकमध्ये काढला होता. आम्ही स्वतः होतो. आज नाशिकमध्ये एक प्रकारचं अराजक, नाशिकच्या महानगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचार सुरू आहे त्याच्यामुळे नाशिक शहराची पूर्ण वाट होते. शहरातल्या लोकांना पाणी नाही आहे, रस्ते नाही आहेत, सुविधा नाही आहेत. नाशिकमध्ये गुंडगिरी वाढलेली आहे. नाशिकमध्ये खुलेआम ड्रग्स, MD ड्रग्सचा व्यापार सुरू आहे. तरुण मुलांपर्यंत हे ड्रग्स सहज उपलब्ध होत आहे. नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या जिल्ह्यामध्ये वाढलेल्या आहेत. आणि हे नाशिक शहर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेलं आहे विकासासाठी. देवेंद्रजीने एकदा 2 दिवस विरोधी पक्षाच्या नेत्यांबरोबर नाशिकमध्ये फिरावं. त्यांच्याबरोबर नाही, त्यांच्या लोकांबरोबर, विरोधी पक्षाच्या लोकांबरोबर नाशिकमध्ये फिरावं आणि नाशिकची अवस्था एकदा पाहावी. आम्ही वारंवार त्यांना कळवून झालं. आमच्या लोकांनी आंदोलनं झाली, रस्ता रोको झाले. शेवटी असं ठरलं की या नाशिकच्या प्रश्नावर शिवसेना आणि मनसे यांनी एकत्र येऊन एक विराट मोर्चा काढावा, जन आक्रोश मोर्चा काढावा आणि सरकारचं लक्ष वेधून घ्यावं. मनसेचे नेते बरेचसे तिथे पोचलेले आहेत. त्याच्यामध्ये मला आत्ता सांगायला लागली श्री बाळा नांदगावकर आहेत, संदीप देशपांडे आहेत, अभ्यंकर आहेत आणि आमचे स्थानिक नेते आहेत. मला आग्रह होता आपण या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे म्हणून मी जातो. अशीच परिस्थिती आहे ज्या ठिकाणी ड्रग्स असतील किंवा गँगवॉर असतील, त्या ठिकाणी राजकीय नेते असतील ती नावं देखील पुढे येतात. एक बघा की सोलापूरला पोलिसांचा लागवड झालाय. अशा प्रकारचे दबाव प्रत्येक शहरात आणि जिल्ह्यामध्ये राज्यकर्त्यांकडून आहेत. मग ते भारतीय जनता पक्ष असेल, मग ती शिंदे सेना किंवा मिंदे सेना असेल आणि भाजप तर आहेच. या सगळ्यांनी नेपाळच्या लोकांच्या उद्रेकाकडे गांभीर्यानं पाहायला पाहिजे. वारंवार इशारा देतो आहे. लोकांच्या संतापाचा स्फोट झाला की काय नेपाळमध्ये आम्ही पाहिलं. राज्यकर्त्यांना रस्त्यावरती आणून मारलंय, अधिकाऱ्यांना रस्त्यावरती आणून मारलंय. हे या राज्यात आणि देशात होऊ नये. सहनशीलतेचा एक बिंदू असतो, एक अंत असतो. नाशिकमध्ये त्या अंतानं टोक गाठलेलं आहे. पुण्यामध्ये अशा प्रकारच्या अंतानं टोक गाठलेलं आहे. तर आम्ही विराट मोर्चा पुण्यामध्ये सुद्धा काढणार आहोत जनतेच्या प्रश्नावर. लोक कंटाळलेले आहेत.